शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पक्षाचा सर्वेसर्वा अभिजित दिपके येणार आहे. विमानतळ परिसरामध्ये विमानानं तो प्रवास करणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर विमानतळ परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कारण अभिजित दिपके याआधी आंदोलन झाल्याच्या नंतर एका जागेवर फिरण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी अभिजित दिपकेला मारहाण झालेली होती. तसेच अनुचित प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी म्हणून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कारण याआधी अभिजित दिपके यांचं आंदोलन जे आहे ते मोठ्या स्वरूपाचं झालं आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर या आंदोलनानं आता एक मोठा वेगळा प्रयत्न जो होता तो केलेला होता, तो म्हणजे कुठंतरी एका मंत्र्याचा राजीनाम्या संदर्भामध्ये मोठी हालचाल या ठिकाणी निर्माण झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता हा अभिजित दिपके दाखल होणार आहे. मात्र या अभिजित दिपकेच्या या प्रवेशादरम्यानच म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश करण्याआधीच विमानतळावर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं गेलं तर आंदोलनानंतर एक सर्वसामान्य मुलगा आता सर्वाधिक जास्त चर्चेत आलेला आहे आणि अशामध्येच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त विमानतळ परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.